गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना एक परप्रांतीय इसम अल्पवयीन मुलीस देह व्यापाराकरता विक्री करण्यासाठी येणारे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानं गुन्हे शाखा युनिट 5 व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षा संयुक्त पथकानं द्वारका हॉटेल रोड नंबर 16 पेट्रोल पंप जवळ वागळे इस्टेट येथे सापळा रचून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी व सहपोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील यांनी आरोपी श्रवण कुमार सुदामा चौधरी वय वर्ष 26 राहणार मुळगाव शिमला ठाणे कसमा जिल्हा औरंगाबाद राज्य बिहार याला अटक करण्यात आली आहे। त्याच्या ताब्यातून एक अल्पवयीन मुलगी जी बिहार येथे राहते तिची सुटका करण्यात आली आहे। आरोपींकडून पोलीस पथकाने मोबाईल फोन रोख रक्कम इतर मुद्देमाल असा हस्तगत केलाय। त्याच्या विरुद्ध वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पथक आता पुढील तपास करतायत। एक परप्रांतीय अल्पवयीन मुलगी देह व्यापारासाठी विक्रीसाठी ठाणे येथे एक व्यक्ती आणत आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट 5 विकास घोडके यांना प्राप्त झाली होती। त्या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी मॅडम API पल्लवी ढगे पाटील यांनी त्या ठिकाणी ही माहिती मिळतात आपल्याला रेल्वे स्टेशनला त्यांनी ट्रॅप आयोजित केला। यामध्ये ACP निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा ट्रॅप आयोजित केला होता। यामध्ये आपल्याला ती मुलगी त्या ठिकाणी एका व्यक्तीसोबत जो आरोपी आहे श्रवण कुमार सुदामा चौधरी वय वर्ष 26 आहे, हा राहणारा जिल्हा औरंगाबाद राज्य बिहार इथला आहे आणि ह्या मुलीला या ठिकाणी विक्रीसाठी आणताना आपल्याला ट्रॅप झाला। आपण त्या मुलीचं रेस्क्यू केलं। तिला आपण आता ज्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये आपण शिफ्ट केलेला आहे आणि या आरोपीला अरेस्ट केलेला आहे। याच्या अंतर्गत आपण वागळे इस्टेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा आरोपी आता पोलीस कस्टडीमध्ये आहे। या मुलीची जी विक्री आहे ती 5 लाख रुपयासाठी विक्री करण्यासाठी हा व्यक्ती या ठिकाणी आलेलं निष्पन्न होत आहे। तर याच्यामध्येही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। याच्यामध्ये आणखीन काही लोक या जो काही अशा प्रकार चालू आहे याच्यामध्ये काही आणखीन आरोपी आहेत का याचाही आपण इन्व्हेस्टिगेशन करत आहोत आणि आंतरराज्यीय या ठिकाणी मुलगी आणलेली आहे। तर अशा ठिकाणी आंतरराज्यीय काही कुठलं रॅकेट यामध्ये आहे का त्याचाही तपास चालू आहे। त्या अनुषंगानं काही समोर येत असेल तर आपण त्यांच्यावरती कारवाई करणार आहोत।